न जाने कितने शहीदों ने अपनी कुर्बानी चढ़ाई थी, न जाने कितने शहीदों ने अपनी कुर्बानी चढ़ाई थी, तब जाकर मेरे देश ने सच्ची आजादी पाई थी, तब जाकर मेरे देश ने सच्ची आजादी पाई थी. सामान्य व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व पालक वर्ग तसेच माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. माझ्या देशभक्तांना वंदन करते, शतशः नमन करते, ज्यांच्यामुळे की आज आम्ही पिंजऱ्यातून पक्षीमुक्त होतो व आकाशात मोकळ्या मनाने झेप घेतो. तसेच आम्ही आज जीवन जगत आहोत ते माझ्या देशभक्तांमुळेच. माझ्या देशभक्तांनी जीवाची पर्वा न करता छातीवर गोळ्या घेतल्या, कुणी फासावर गेले व देशाला स्वातंत्र्य देऊन देश स्वाधीन केला. परंतु या देशभक्तांच्या स्वप्नातला भारत देश तयार झाला आहे का? मान्य आहे, देशाने खूप प्रगती केली आहे, तरीही बालविवाह हुंडा पद्धती चालूच आहेत. मी पेपरवर वाचले की तिसरी ही मुलगीच झाली म्हणून पतीने पत्नीला जाळून मारले. व आता तर लोक जाती धर्माच्या चादरी पांघरून एकमेकांत भांडतात. यापेक्षा अवघड वाटतं हे पाहून की भ्रष्टाचार. होय मित्रांनो, भ्रष्टाचार हा देशात पायी राहून बसला आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. कसे साचले शेवा इथल्या निर्मळ पाण्यावरी, कसे साचले शेवा इथल्या निर्मळ पाण्यावरी, प्रत्येकाचाच डोळा आहे छनछनणाऱ्या नाण्यावरी, प्रत्येकाचाच डोळा आहे छनछनणाऱ्या नाण्यावरी. आता मित्रांनो, भ्रष्टाचार म्हणजे तरी काय? समजा वरून शिक्षकांना फोन आला, प्रत्येक मुलाकडून 100 रुपये फी जमा करावी. शिक्षक वर्गात गेले व मुलांना म्हणाले, उद्या चला घरून येताना प्रत्येकाने 150 रुपये घेऊन यावे. मुले घरी गेले व आईला म्हणाले, आई सरांनी 200 रुपये फी सांगितली आहे. आई मुलांना म्हणाली, बरं झालं, याच निमित्ताने माझ्याकडेही 550 येतील. व आई पप्पांना म्हणाली, मंड्याचे पप्पा, मंड्याच्या शाळेतून 300 रुपये फी सांगितले आहे. पप्पांनाही वाटले, आता खूप दिवस झाले दारू पेली नाही, आता याच निमित्ताने उद्या चला परळीला जातो, वाढत्यावरून 600 रुपये उचलून आणतो, म्हणजे मलाही दारू मिळेल. तर मित्रांनो, हा झाला विनोद, परंतु असे आपल्या इकडे घडत नाही बरं का. आणि दुकानदार कसा भ्रष्टाचार करतो? शेंगदाणे ओले करतो व त्यात खडे मिसळतो, लाल मिरचीवर पाणी शिंपडतो कारण त्या जड भराव्यात, प्लास्टिकच्या ग्लासच्या 2 बंडलचे 3 बंडल करतो, तसेच डाळ शेंगदाणे यातही खडे मिसळतो. परंतु हेही आपल्या इकडे घडत नाही बरं का. स्वतःच्या स्वार्थासाठी फळांमध्ये केमिकल मिसळतो, मग त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. तसेच दुधामध्ये जास्त फॅट भरावा म्हणून त्यात साखर मिसळतो, मग ज्यांना शुगर त्यांचा विचार कोणीच करत नाही. आता तर गरीब श्रीमंताच्या दहीच्या भेगा वाढत गेल्या आहेत. म्हणूनच म्हणायचे वाटते की भ्रष्टाचाराच्या गुतुड्यात चाकूचे वार करायचे वाटतात, भ्रष्टाचाराच्या गुतुड्यात चाकूचे वार करायचे वाटतात. गरीब श्रीमंताची दही पाहून डोळे माझे पाणावतात, गरीब श्रीमंताची दही पाहून डोळे माझे पाणावतात. आपण कोणत्याही कॉलेजमध्ये ते बघतो की श्रीमंत मुलांची वेगळी लाईन व गरीब मुलांची वेगळी लाईन असते. तसेच कुठेही जाताना श्रीमंत मुले दुसऱ्या द्वाराने प्रवेश करतात व गरीब मुले रांगेत थांबलेले असतात. म्हणूनच मला माहिती आहे की माझ्या भाषणाने काही भ्रष्टाचार संपणार नाही, तरीही म्हणायचे वाटते की 1 2 1 2 भ्रष्टाचार को फेंक दो, 1 2 1 2 धन्यवाद.